उपासना जी होती, जी भक्तीच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर ठेवली, भक्ती हे एक ऊर्जा स्रोत समाजाच्या उद्धाराचं तुकोबांनी आपल्या समोर ठेवलं. त्याचं मुख्य प्रयोजन काय? तर तुकोबांना असं लक्षात आलं की साऱ्या संतांसोबत विठ्ठल जेवला, विठ्ठल खेळला, विठ्ठल संकटामध्ये धावून आला, विठ्ठलाच्या सगुण रूपामध्ये तो त्यांच्याशी बोलत होता. मग तुकोबा कोणतीही गोष्ट ताबडतोब नाकारत नाही. तुकोबा महाज्ञानी होते. ते अनुभवाशिवाय ज्ञानाला मानत नव्हते आणि अनुभवाशिवाय कोणतंही सत्य, कोणताही शब्द उच्चारत नाही. मग जर ईश्वर विठ्ठल हा सगुण रूपामध्ये सर्व संतांसोबत वावरला असेल तर माझ्याही सोबत तो असला पाहिजे. त्यासाठी ज्या काही शास्त्रानं, धर्मशास्त्रानं मार्ग सांगितलेले तप, अनुष्ठान, तपश्चर्या, शास्त्राभ्यास, ग्रंथाभ्यास, वेदांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास, पुराणांचा अभ्यास सारा तुकोबांनी करून पाहिला आणि तरी सुद्धा तुकोबांना तो अनुभव आला. तुकोबांना विठ्ठल कधी भेटलाच. विठ्ठलचं प्रतिमा आणि ती निराकार रूपात हा नाव तुकोबांनी घेतलेला. म्हणजे तुकोबा निरीश्वरवादी होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या अंगाने आपल्याला तुकोबांकडे पाहावं लागतं. आणि तुकोबा निरीश्वरवादी का होते? सगुण निर्गुणाचा खेळ मनातल्या मनात करून आणि त्यासाठी जी तपश्चर्या, साधना, परिश्रम करावे लागतात ते करून तुकोबा निष्कर्षावर आलेले आहे. आणि शेवटचा प्रयोग म्हणून त्यांनी देवाला खूप शिव्या दिलेल्या आहेत. नीलाग्रा तुझं नाही याती कुळ, शिंदळीच्या देवा तू ठावा मज, गाढव कुत्रा आईचा मज ठावा, बैल तू देवा भारवाई, लटकेची सोंग मांडीला पसारा, भिकारी तू खरा करू आले. आणि शेवटी तुकोबा म्हणतात की आता जर तू मला सगुण रूपात असशील, असला तरी मी तर म्हणतो नाहीये, पण असला तर तू ये. आणि शेवटी तुकोबा म्हणतात तुका म्हणे कुळ बुडवी न समज, माझे लेखी देव मेला असो त्याला. 17व्या शतकामध्ये तुकोबांनी गॉड इज डेड ही घोषणा केली आणि 19व्या शतकामध्ये अस्तित्ववाद्यांनी हा विचार मांडला की जगात देव नाही. हा अस्तित्ववादी विचार. मग अस्तित्ववादाचे जनक कोण? तर संत तुकाराम. कारण गॉड इज डेड त्यांनी 17व्या